सलमान खानच्या पाठीमागे लागलेली कोर्टाची वारी त्याची काही पाठ सोडत नाहीये. पण यावेळी कोणताही गुन्हा किंवा केस नाही, तर चक्क एका चित्रपटाला बॅन करण्यासाठी तो कोर्टात पोहोचला आहे. त्या सिनेमात नेमकं असं काय आहे ज्यामुळे भाईजानला थेट हायकोर्टाचं दार ठोठावं लागलं? चला सांगते. सध्या सोशल मीडियापासून ते थेट फिल्म इंडस्ट्रीपर्यंत एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि तो चित्रपट म्हणजे काला हिरण, द बॅटल फॉर लेगसी. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून त्यामध्ये कोर्टरूम ड्रामा, क्राईम थ्रिलर आणि थेट लॉरेन्स बिश्नोई गँगचा थरारक अँगल दाखवण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटातील मुख्य पात्राचं नाव अयान खान असं असलं तरी त्याची संपूर्ण कथा ही 1998 मध्ये घडलेल्या सलमान खानच्या वादग्रस्त काळवीट शिकार प्रकरणाशी हुबेहूब मिळती जुळती आहे. यामुळे सलमान खानने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीव्र विरोध केला आहे. सलमानच्या वकिलांचा थेट दावा आहे की हे प्रकरणात अजूनही कोर्टात प्रलंबित असताना असा सिनेमा रिलीज झाला तर चालू न्यायालयीन प्रक्रियेवर त्याचा चुकीचा परिणाम होईल आणि सलमानच्या प्रतिमेलाही मोठा धक्का बसेल. पण खरा ट्विस्ट तर इथे सुरू होतो. चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी सलमान समोर माघार घेण्यास साफ नकार दिला आहे. त्यांनी तर सलमानने पाठवलेली कायदेशीर नोटीस फाडतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा कोणाचाही बायोपिक नाही असं म्हणत सलमानला थेट ओपन चॅलेंज दिलंय. आता हा हाय व्होल्टेज वाद कोर्टात काय वळण घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशा संवेदनशील विषयावर चित्रपट यायला हवा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लोकमत फिल्मीला आत्ताच फॉलो करा.